अशा प्रकारे आपला पिठाचा घोल तयार झालेला आहे। हे आता आपण 5 ते 10 मिनिटं भिजवण्यासाठी ठेवून देऊया। इकडे आपण पॅनला थोडं तेल लावून घेऊया। मगाशी जे आपण बॅटर तयार केलं ते आता ह्याच्यामध्ये आपण चमच्याच्या सहाय्याने पसरवून घेऊया। आपल्याला हे पातळ घालायचं आहे जेणेकरून असं पटकन झालं पाहिजे। परत आपण ह्याच्यावरती थोडं तेल सोडूया। आपण आता याला 2 मिनिटं झाकून ठेवूया। आता झाकण काढून घेऊया आपण। पलटी मारूया इकडे आपण। हा खूपच पौष्टिक नाश्ता आहे कारण ह्याच्यामध्ये आपण सर्व वापरलंय। आपला छान असा नाश्ता भाजून झालेला आहे। असेच आपण बाकीचे पण 3-4 बनवू। तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काहीतरी स्पेशल खाऊ आणि आरोग्याने आनंदी राहू। धन्यवाद।